जी माणसं स्वतःला कोणत्याही परिस्थितीमध्ये जबरदस्तीने ॲडजस्ट करतात ती माणसं नेहमीच दुःखी राहतात. प्रेमाच्या गोष्टी फक्त पिक्चरमध्ये चांगल्या वाटतात, पण वास्तविक जीवनामध्ये कुणावर तरी खरं प्रेम करून बघा. डोळ्यात पाणी नाही आलं तर मग सांगा. या जगात जास्तीत जास्त माणसे अशी आहेत जे आपल्या सोबत असतात आणि आपल्याच पाठीवर वार करतात. आयुष्य तेव्हाच सुंदर बनेल जेव्हा तुम्ही दुसऱ्यांकडून कमी अपेक्षा ठेवाल आणि स्वतःवरती जास्त विश्वास ठेवाल. माहित नाही दोन तोंडी बोलणारी माणसं वरी गेल्यावर देवाला काय तोंड दाखवतील. जगातील सर्वात चुकीचा माणूस तो आहे जो प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीत फक्त तोच बरोबर आहे असे समजतो. कोण म्हणतं की रात गई बात गई. इथे तर रात्र होताच सगळ्या गोष्टी त्रास द्यायला लागतात. आनंदी होण्यासाठी गर्दीची गरज नसते. जीवनात काहीतरी मिळवायची असेल तर दृढ निश्चय केलाच पाहिजे, अन्यथा अपेक्षा तर प्रत्येक माणूस करतो. विश्वास हा काचेसारखा असतो, तो एकदा तुटला की चेहरे वेगवेगळे दिसायला लागतात. एकटे राहिलो तर एकटेपणाची भावना दुखावते, पण सगळ्यांसोबत असताना एकटं वाटणं माणसाला आतून मारून टाकते. जेव्हा एखाद्याला तुमच्याशी नाते संपवायचे असते तेव्हा तो सर्वप्रथम तुमच्याशी बोलणे बंद करेल. हळूहळू तो दुरावा निर्माण करेल, मग तो तुमच्याकडे दुर्लक्ष करेल आणि तो तुम्हाला जाणून देईल, तू जगलास की मेलास याने मला काहीच फरक पडत नाही. जर तुम्हाला आयुष्यात तुमची किंमत वाढवायची असेल तर मेहनत करावीच लागेल. कोणतेही काम शांतपणे करा, कारण सिंह शिकार करताना कधीच आरडाओरडा करत नाही. सत्य तर हे आहे की जीवन प्रवासाचा आनंद घेतला पाहिजे, नाही तर प्रत्येकाचे गंतव्य स्मशानभूमीमध्येच आहे. जर कोणी तुमच्या रस्त्यामध्ये खड्डा खोदला तर काळजी करू नका, कारण हीच लोक तुम्हाला उडी मारायला शिकवतात. स्वतःच्या स्वार्थासाठी काम करणाऱ्या माणसांची मला गरज नाही. मी माझ्या परमेश्वरासोबत खूप खुश आहे, कारण तो इतर कोणत्याही स्वार्थाशिवाय माझ्या सोबत आहे. अशी माणसं खूप नशीबवान असतात, ज्यांचे प्रेम त्यांचा आदर पण करते आणि इज्जत पण करते. जर तुम्ही साधेपणाने लोकांना भेटायला जाल तर लोक तुमची किंमत नक्कीच कमी करतात. इथे राज्य तर तोच व्यक्ती करतो ज्याची हिंमत त्याच्या ताकदीपेक्षा जास्त असते. ज्यांचे हृदय दुखले जाते अशी माणसं अनेकदा डोळ्यांनी नाही तर मनापासून रडतात. या दुनियेतील लोक खूप चालाक आहेत. आपलं आपलं म्हणून कधी परक करतात याचा पत्ता पण लागू देत नाहीत. गिरगिट्टा तर विनाकारण बदनाम आहे, कारण माणसापेक्षा कोणीही वेगाने रंग बदलत नाही. काही बदलांमुळे खूप वेदना होतात, परंतु ते तुमच्या चांगल्यासाठी खूप आवश्यक असतात. मिठासारखे पात्र बनवा. ना कोणी तुमचा जास्त वापर करू शकेल, ना कोणी तुमच्याशिवाय जगू शकेल. गेल्या काळात लोक जखमांवर हळद आणि चुन्ना लावायचे आणि आजच्या काळात लोक स्टेटस लावतात. इथे प्रत्येकाचा मोबाईल कॉन्टॅक्ट लिस्टने भरलेला आहे, पण तरीही सगळे एकटेच आहेत. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या 99 चांगल्या गोष्टींना सोडून एका वाईट गोष्टीवर टोमणे मारता, तेव्हा पुढच्या वेळेस त्याच्या 99 चांगल्या गोष्टींची पण अपेक्षा करू नका. मी वेळेची लाख वेळेस आभारी आहे, कारण मी जे काही शिकले फक्त त्याच्यामुळे शिकले. तुमची आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी आनंदी राहण्यासाठी मानसिकदृष्ट्या मजबूत असणं खूप गरजेचं आहे. माझ्याविषयी बोलणाऱ्यांनो, एकदा कान उघडे ठेवू नका. मी स्वतःला अजून नीट ओळखलेलं नाही, मग तुम्ही मला कसं काय ओळखू शकाल? नेहमी गोड गोड बोलणारी माणसं आपल्याला इज्जत नाही तर धोका देत असतात.
आयुष्यात पैशाने श्रीमंत असण्यापेक्षा विचारांनी श्रीमंत असणं खूप आवश्यक आहे. येणारी वेळ एक दिवस नक्कीच सांगेल मी शांत का होते. लहान वयात मिळालेले सुख माणसाला शहाणे होऊ देत नाही आणि लहान वयात मिळालेले दुःख माणसाला संपूर्ण जगाचे ज्ञान देते. जो कमीपणाने जगायला शिकला त्याच्या आयुष्यात कधीच कोणतीच कमतरता नसते. जीवनात तीच व्यक्ती नेहमी अपयशी ठरते. जी विचार तर खूप करते त्याला खूप काही माहिती असतं पण करत तर काहीच नाही. जर भूतकाळ तुम्हाला त्रास देत असेल तर तो विसरण्याची वेळ आली आहे. एकटे राहण्याचा आनंद घ्यायला शिका कारण कोणीही तुमच्या सोबत कायम राहणार नाही. स्वार्थी माणसांना तुमच्या फोनमधूनच नाही तर तुमच्या आयुष्यामधूनही काढून टाका. एक वेळ घराच्या आत मन भरून रडा पण दरवाजा उघडताना मात्र तो हसत हसत उघडा. आजच्या काळात चालताना जरा काळजी घ्या कारण लोकांची विचारसरणी अनेक ठिकाणी घसरली आहे. जेव्हा गप्प राहणारी व्यक्ती ओरडायला लागते तेव्हा समजून घ्या तुम्ही मर्यादा ओलांडली आहे. वेळ आणि श्वास संपत्तीपेक्षा पण मौल्यवान आहे. या जगातील कोणत्याही व्यक्तीला मदत करण्यासाठी पैशांची गरज नाही तर चांगल्या हृदयाची गरज आहे. आजकाल लोक पूर्ण विश्वास मिळवतात आणि नंतर तोडून टाकतात. काही लोकांच्या छातीमध्ये हृदयाऐवजी कॅल्क्युलेटर बसवलेला असतो. ते हात मिळवण्याआधीच हिशोब करून ठेवतात की मला याच्याकडून किती फायदा होणार आहे. या जगात चांगलं राहिल्यावर काम होत नाही कारण तुम्ही जितकं जास्त लोकांना भिवून राहाल तितकीच लोक तुम्हाला भीती दाखवतील. तुमचं आयुष्य फक्त तुमच्याच हातात आहे त्यामुळे याला सुंदर बनवण्यासाठी कधीच कोणाकडून अपेक्षा ठेवू नका. कोणी कसं वागलं आहे हे सगळं माझ्या लक्षात आहे पण मी मुद्दाम शांत राहते. बुद्धिमान माणसाचे मन काम करते आणि अज्ञानी माणसाची जीभ काम करते. जो माणूस कोणाच्याच नजरेत वाईट नसतो तर समजून घ्या की तो हुशार आहे आणि तो कुणाचाच नाही. तुमची सर्वात मोठी संपत्ती तुमचा वेळ आहे. तुम्ही ज्याला पण द्याल त्याला विचार करून द्या. मी माणसांकडून एक गोष्ट शिकले आहे. जो माणूस खरा आणि इमानदार असतो त्याची कोणीच इज्जत करत नाही आणि जो माणूस खोटं बोलतो बेईमानी करतो तो माणूस सगळ्यांना चांगला वाटतो. तुमची सर्व शक्ती पैसे कमावण्यासाठी लावा कारण आजच्या युगात पैसा हे सर्वस्व आहे. कळत नाही पहिल्यासारखं आता चांगलं का वाटत नाही. जेवढा हसण्याचा प्रयत्न करतो तेवढंच डोळ्यांमधून अश्रू येतात. जी माणसं प्रामाणिकपणे नातं निभावतात अनेकदा तेच तुटून जातात. एखाद्याला शरण जाणे कठीण नाही पण आपल्या समर्पणाची प्रशंसा करेल अशी व्यक्ती शोधणे कठीण आहे. दुसऱ्यांची चूक मात्र सगळ्यांना दिसते पण जेव्हा चूक स्वतःची असते तेव्हा लोक आंधळे होऊन जातात. थोडासा धीर धरा कारण प्रत्येक दुःखानंतर सुखाची वेळ नक्कीच येणार असते. जगाची काळजी करू नका कारण त्याला तुम्हाला त्रास देण्याची सवय आहे. चहा आणि चरित्र जेव्हा आपण खाली पडतो तेव्हा डाग लागतोच. खऱ्या अर्थाने हुशार माणसाची हीच ओळख असते की त्याच्यामध्ये कोणत्याच गोष्टीचा अभिमान किंवा कोणत्याच गोष्टीचा अहंकार नसतो. दुसऱ्यांसाठी नियम तयार करणाऱ्यांनो आधी स्वतः त्या नियमांचे पालन करणे खूप आवश्यक आहे. जो आपली बुद्धी सोडून भावनेने वाहून जातो त्याला प्रत्येक जण मूर्ख बनवतो. चांगलं झालं माझीच माणसं बदलली कारण त्यांच्यामुळेच आम्हाला थोडं चांगलं होण्यास मदत झाली. फक्त भावना बदलून जातात दुसरं काहीच नाही. नाहीतर द्वेष आणि प्रेम एकाच हृदयातून येतात. निद्रा आणि निंदा यावर विजय मिळवलेल्या व्यक्तीला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. जेव्हा कोणी आपला माणूस
परक्या माणसासारखा व्यवहार करू लागतो तेव्हा तो माणूस आपल्याला आपला वाटतच नाही. जगातील लोकांचा दृष्टिकोन बदलत जात आहे. जे खोटं बोलतात आज त्यांचीच नाती टिकून आहेत आणि जे माणसं खरं बोलतात त्यांची नाती तुटत चालली आहेत. पैसा सर्वश्रेष्ठ नाही, परंतु प्रत्येक गोष्टीसाठी पैशाची आवश्यकता असते. लोक जिवंत माणसाशी नीट बोलतही नाहीत आणि मेल्यावर ते तुम्हाला हलवून हलवून विचारतात की तुम्ही काहीच का बोलत नाही. आयुष्य हा काट्यांचा प्रवास आहे. धैर्य ही त्याची ओळख आहे. इथे रस्त्यावर तर प्रत्येक जण चालतात, परंतु जो स्वतःसाठी स्वतःचा रस्ता बनवतो तोच माणूस आहे. कर्ज फेडता येते, पण उपकार मात्र कधीच फेडता येत नाही. तुम्ही न लढता मराल तर मृत्यूही तुमच्या भ्याडपणाची साक्ष देईल. उघडपणे शत्रुत्व दाखवणाऱ्यांशी आपण लढू शकतो, पण हसतमुखाने चालणाऱ्यांचे काय करायचे. तुम्ही कितीही हुशार असला तरीही सराव आणि प्रयत्नाशिवाय सर्व काही व्यर्थ आहे. घरातून मंदिरात जाण्यासाठी माणसाला वेळ नसतो आणि माणूस स्मशानभूमीतून थेट स्वर्गात जाण्याचा विचार करतो. जर कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर त्याला तुमच्याकडे दुर्लक्ष करू द्या. लक्षात ठेवा, वेळ प्रत्येकाची येते. ज्याने कधीही कठीण प्रसंग पाहिलेला नाही त्याला त्याची ताकद कधीच कळणार नाही. विश्वास ही एकमेव ट्रॉफी आहे जी जिंकल्यानंतर लोक अनेकदा तोडतात. जोपर्यंत आपल्याला एखाद्या गोष्टीची माहिती पूर्ण भेटत नाही तोपर्यंत आपण मौन पाळलं पाहिजे. जर तुम्हाला वर्तमानात आनंदी व्हायचे असेल तर तुम्हाला भूतकाळाबद्दल पश्चाताप करणे आणि भविष्याची चिंता करणे थांबवावे लागेल. चांगलं ठिकाण शोधण्यापेक्षा हे चांगलं आहे की तुम्ही जिथे राहता ते चांगलं बनवा. कोणीही नेहमी व्यस्त नसतो. प्रत्येक जण दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी व्यस्त असतो. जो माणूस सर्वांचाच असतो खरं तर तो कोणाचाच नसतो. चुकीची माणसं तेव्हा जिंकतात जेव्हा खरं बोलणारी माणसं गप्प बसतात. ज्या गोष्टी आपण कधीच बदलू शकणार नाही त्या गोष्टींची काळजी करून आपल्याला काहीच भेटणार नाही. बुद्धिमान तो नसतो ज्याला फक्त कसे बोलावे हे माहीत असते, तर खरा बुद्धिमान तोच असतो ज्याला कुठे शांत बसायचे हे देखील माहिती असते. विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कोणीतरी विचार केलाच पाहिजे. आरसा कितीही नाजूक असला तरी सत्य दाखवायला कधीच घाबरत नाही. पैसे उधार देताना जरा विचार करून द्या, कारण पुन्हा आपलेच पैसे आपल्याला भिकाऱ्यासारखे मागावे लागतात. हे आयुष्य खूप वाईट वाटतं जेव्हा आपल्याला एकटेपणा वाटतो. मेल्यावर तर 4 खांदे फुकट मिळतात, पण जिवंत असताना फक्त एका खांद्यासाठी आपण तळमळत असतो. लक्षात ठेवा, जो तुम्हाला रडवू शकतो तो तुम्हाला विसरूही शकतो. काही लोक नुसते सोबत असल्याचा आव आणतात, पण वेळ आल्यावर मात्र तोंड लपवून पळून जातात. हे जग तिथे जाऊन पोहोचलं आहे जिथे कपडे महाग झालेत आणि माणूस कवडीमोल झाला आहे. लक्षात ठेवा, जर दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवाल तर हारून जाल आणि स्वतःकडून अपेक्षा ठेवाल तर जिंकून जाल. लोक नाव सुद्धा विसरून जातात जेव्हा त्यांचे आपल्याकडून काम पूर्ण होते. अशा लोकांच्या समोर नेहमीच खुश राहा जे तुम्हाला पसंत करत नाहीत, कारण आपली खुशी त्यांना आनंदाने जगू देत नाही. जमाना त्या मूडवर आला आहे. ज्या माणसाला मनापासून मदत करायची इच्छा असते तोच माणूस पाठीमागून वार करतो. मिळून मात्र सर्वांसोबत राहा, पण कुणाच्या दबावाखाली अजिबात राहू नका. एखाद्या माणसाचा स्वभाव तुम्ही कधीच बदलू शकत नाही. कांद्याला तुम्ही किती पण प्रेमाने कापा तरी पण तो डोळ्यात पाणी सांडतो.